आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। बोरगावात वादळी पावसाचा तडाखा, लाखो रुपयांचे नुकसान। जितू भोजे पाटील यांच्या सूत कारखान्याचे छत उडून मोठे नुकसान। नुकसानग्रस्त ठिकाणी युवा नेते उत्तम पाटील यांनी केली पाहणी। काल गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने बोरगावसह परिसराला जोरदार तडाखा बसला असून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाखोचे नुकसान झाले आहे। विशेषतः औद्योगिक व क्रीडा क्षेत्रातील सराव करण्यासाठी क्रीडांगणाला मोठा फटका बसला आहे। बोरगाव कसनाल रोडवरील जितू भोजे पाटील यांच्या टेक्सटाईलमधून सुरू असलेल्या सूत व वायरिंग कारखान्याचे छत वादळी वाऱ्यामुळे पूर्णतः उडून गेले। अंदाजे 200 फूट अंतरावर हे पत्र्याचं छत लोखंडी खांबासह शेतात जाऊन पडलं। या घटनेत कारखान्यातील सूत मशीन व इतर साहित्याचं लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे। सुदैवाने घटनेच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने मोठा अनर्थ टळला। तसेच जवळच मेंढपाळ शेतात वास्तव्यास होते, परंतु मेंढपाळ व त्या शेकडो मेंढ्यांचे दैव बलवत्तर असल्याने नशिबाने रात्रीच्या वेळेस छत काही फुटाच्या अंतरावर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान क्रीडा क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे। युवकांसाठी जावेद चुकावे यांनी उभारलेले प्ले ग्राउंड व स्टेडियम येथे वादळी पावसामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे। येथे दररोज शेकडो खेळाडू सरावासाठी येत असत। या नुकसानीमुळे खेळाडूंमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। याशिवाय गावातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली असून काही ठिकाणी विद्युत खांबही कोसळले आहेत। त्यामुळे वाहतूक व्यवस्था काही काळ विस्कळीत झाली होती। बोरगाव उपनगरातील तळवार कोडी येथे कालच्या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे नगरसेवक श्री तुळशीदास वसवाडे यांनी सांगितलं। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी निपाणी भागाचे युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। तसेच बाधितांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। शेतकरी नेते सुनील पाटील यांनी नुकसानग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणी केली। जितू भोजे पाटील यांच्या कारखान्याचे शेडचे कालचे वादळी पावसाने नुकसानीची पाहणी करण्यासाठी चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री अण्णासाहेब आवले यांनी भेट देऊन सरकारकडून सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। या वादळी पावसामुळे बोरगाव परिसरात काही ठिकाणी झाडे, इलेक्ट्रिक पोल, घरांची पडझड झाली असून नागरिकांकडून तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे। एन न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।